नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. गाडी पेंट होऊन म्हणजे पेंटिंग होऊन आली आहे. शुक्रवारीच आली होती आणि आज आहे सोमवार. तो पुढचा बंपर जो आहे तो पूर्णपणे चेंज आहेत. 0 स्क्रॅचेस आहेत बंपरला, कारण नवीनच आहे आणि वरून पेंट केले आहेत. बोनट जो डॅमेज झाला होता तो पण पूर्णपणे पेंट केला आहे. त्यानंतर हा वाला मिरर आहे आणि हा वाला मिरर आहे, हे दोन्ही मिरर पेंट केलेत. माझ्या स्वतःच्या खिशाने मी ह्या साईडला एक डॅमेज होतं, लांबच्या लांब पट्टी होती आणि इथं थोडंसं आहे ना हे होतं, गंज पकडलेला होता. तर हा मी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून हा पूर्ण दोन्ही दरवाजे पेंट करून घेतले. आणि त्यानंतर पाठीमागची डिक्की जी आहे ती पण नवीन बसवली आहे आणि पाठीमागचा बंपर आहे तो पण नवीन आहे. स्पॉइलर आहे तो काही चेंज नाही केला, ॲज इट इज जसा होता तसाच आहे. ह्या 2 लाईट्स डॅमेज झाल्या होत्या म्हणून चेंज झाल्या इन्शुरन्समध्ये, आणि ह्या साईडचं काय डॅमेज नव्हतं म्हणून हे काय चेंज झालं नाही. मस्त गाडी धुतली होती सकाळी, पण पावसाने पूर्ण वाट लावली आणि आता गाडीचा हुलिया थोडासा वेगळा झाला आहे, विचित्र. आणि ह्याच्याच साईडला आमची दुसरी गाडी आहे, ही पण इथेच आहे. काही दिवसानंतर ही पण जाणार आहे गावी. तो सध्या बिल्डिंग खालीच आहे. चालवणारा कोण नाहीत, मी एकटा व्यक्ती किती गाडी चालवणार. अजून एक 2 व्हीलर आहे, ती पण अलिबागमध्ये आहे. आणि मी दिवसाची सुरुवात आहे ना 8 वाजताच केली होती, पण एक बँकेचा छोटासा मध्ये काम आला, तो करता करता मला इथे घरी यावं लागलं. तर शेवटची जी ट्रिप होती, तुम्हाला मी ट्रिपची डिटेल्स सांगतो. बसवरात पहिले गाडी चालू करून येणं AC चालू करतो, कारण गरम होतं आहे. 1 मिनिट, डिटेल्स कुठे दिसेल. ओके, पहिली ट्रिप 7:42, 35 किलोमीटरचे 676 उबर गो. त्यानंतर मग ही 9:21 उबर गोमध्ये गोरेगाव आणि गोरेगाववरून ऐरोली नवी मुंबई. ऐरोलीवरून मला काय दुसरी ट्रिप भेटली नाही म्हणून मला MT यावं लागलं. आणि आतापर्यंत गाडी चालली आहे 111 किलोमीटर. मी विचार करतोय लॉग इन करण्याच्या आधी CNG टाकून घेतलं तर बरं होईल, नाहीतर आता 4 वाजले. 4च्या नंतर आता हळूहळू नवी मुंबईमधून ट्रिप लागतील, तर मग परत CNG टाकायला टाईम लागणार मुंबईमध्ये. त्यापेक्षा आपल्या जवळ CNG पंप आहे तर CNG टाकून घेऊ. आणि याच प्रकारे फूडचं नियोजन कसं काय असणार आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, सगळं काही समजेल. आणि अशा प्रकारे मी CNG पंपावरती आलो आहे. मला डाऊट आहे की आपल्या गाडीमध्ये CNG 500 रुपयाचा बसू शकतो. बघूया अशा प्रकारे. 86चा रेट. ₹450 बसेल, एवढाच बसला CNG. ठीक आहे, निघूया. आणि आता आपण चालू करू आपलं ॲप्लिकेशन. सध्या मी 2च ॲप्लिकेशनवरती काम करतोय, ओला आणि उबर. रॅपिडोचं करायचा विचार तर आहे, पण त्या थोडा पेंडिंगमध्ये ठेवला आहे मी, कारण मला त्याच्या टिप्स जेव्हा लागतात ना सकाळी, तेव्हा मला त्याच्या कमी रेटनीच लागतात. तुमच्यासोबत पण असं होतोय का? एकदा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला पण समजेल. हो, पुढचा नजारा बघा, मस्त आहे ना. नीला नीला आकाशने, त्याच्यामध्ये सफेद सफेद कलरचं ढग. आईच्या गावान भारी भारी. 5 स्टार रेटिंग आणि त्याच्यामध्ये लॉंग पिकअप. या टायमिंगला पण लॉंग पिकअप, अरे काय बोलायचा. ठीक आहे, नो इशू. इथे रेडारवरती एक बँड्राची लागली होती, म्हणजे 37 किलोमीटरची समथिंग काहीतरी 500 रुपये दाखवत होतं. ती मॅच नाही झाली आणि त्याच्यामध्ये ती वाचली. जर 37 500 भागिले 37 उबर गोमध्ये एवढ्या रुपयाचा रेट दाखवत होता. ठीक आहे, एखादी चांगली ट्रिप तर थोडा मुश्किलच आहे, पण एक डिसेंटरी ट्रिप भेटली ना 15-16 रुपये पर किलोमीटरनी, तरी पण निघू शकतो आपण ॲटलिस्ट. बाकी ओला तर काय वाजतच नाही आहे, तर आता साप सुंगलं आहे. मुंबईमध्ये गेल्यावरती पण ओला काय वाजत नव्हता, फक्त ते T1 आणि T2 या 2च ट्रिप वाचल्या, त्याच्या व्यतिरिक्त ट्रिपच नाही वाचल्या. आणि मी ओलाचाच पास घेतला 2,500 रुपये भरून, तर ॲटलिस्ट त्याचा काहीतरी बेनिफिट झाला पाहिजे.
आपल्या एरियामधून T2ची ट्रिप आता जस्ट ड्रॉप केली आणि त्याचा फेअर आपल्याला भेटला 808 आणि ह्या प्रकारे आपला 2555 रुपयाचं काम झालेलं आहे. आता मी मारतो एक्झिट अंधेरी साईडच्या आसपास आणि तिथून टाकतो गो होम ओला आणि उबर दोन्हीमध्ये. कारण आता मी जर उबर चालू केला तर हा मला पार्किंगमध्ये घुसवेल, म्हणजे ते लाईनीमध्ये उभे राहा आणि एअरपोर्टमधून पिकअप करा. कसं आहे, रँडमनेस आहे, कुठेही कशीही ट्रिप लागू शकते. त्यापेक्षा आपला घरच्या साईडचं ट्रिप बघू. एक डायरेक्टच भेटली तर खूपच जास्त चांगले आहेत, नाही तर स्टेप बाय स्टेप ठीक आहे. जसं की इथून ठाणेवरून ऐरोलीवरून पनवेल अशा ट्रिप भेटल्या तरी चांगलं आहे, आणि डायरेक्टली भेटलं तरी पण चांगलं आहेत. तर आता धडाधड मला घरच्यांचे आणि फ्रेंडचे कॉल आले, त्यांना कॉल बॅक करून घेतो आणि तोपर्यंत आपण त्या एरियामध्ये पोहोचू जिथून आपल्या ट्रिप लागतील, म्हणजेच अंधेरी साकीनाक्याच्या आसपास. भावानो, शेवटची ट्रिप कंप्लीट झाली. अंधेरी ईस्टमध्ये होतो आणि तेवढ्यात आपल्याला खारघर सेक्टर 35E उबर गोमध्ये ट्रिप लागली. आणि उबर गो असून सुद्धा पण 35 किलोमीटरचे 646 रुपये भेटले. 2.5 तास टाईम लागला कारण खूप जास्त ट्रॅफिक होती. आणि आता आपण आहोत खारघर सेक्टर 35मध्ये आणि उबरने आपल्याला गिफ्ट पण दिलं आहे. 1 महिन्यानंतर लॉग इन केलं म्हणून त्यांनी इन्सेंटिव्ह दिलेत. 5 ट्रिप कंप्लीट झाले आणि 500 रुपयाचे इन्सेंटिव्ह भेटले आहे. म्हणून टोटल अर्निंग ही आहे ट्रिप अर्निंग आणि ही आहे टोटल अर्निंग 3700. तर आता इथून ट्रिप मी घेऊ शकतो, पण मी जास्तीत जास्त कामोठे पनवेलच्या आसपासच जाईन, त्याच्या पुढे नाही. आणि बॅक साईडला मला जायची काही इच्छा नाही आहेत, म्हणजे जसं की जुईनगर, वाशी, नेरूळ वगैरे ह्या साईडला पण मला जायची इच्छा नाही आहेत, कारण आता घराच्या आपण थोडं जवळच आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचं काही सर्च वगैरे नाही आहे. ओके, काय लागतंय? वा वा वा, रेट बघा, रेट 34 किलोमीटरचे 700 प्लस 700 म्हणजे 700 आहेत. 50 रुपयाची टिप यांनी इन्क्लूड केली आहे. नको विनाकारण ॲक्सेप्टन्स रेटची वाट लागायची, आपण जाऊया डायरेक्ट. आणि ओला तर बाबा काय बोलू, ओलाला रिचार्ज केलं पण त्यांनी काही दिलंच नाही ट्रिप वगैरे. टेक्निकली असं माझी इच्छा आहे की मी घरी जावं. 7:30 वाजलेत, 8 वाजेपर्यंत घरी पोहोचेन, कारण इथून 2 रस्ते आहेत. एक तर हायवेवरून हिरानंदानीच्या इथून जाऊ शकतो डायरेक्टली, नाहीतर मग तळोजा मार्गे. तिथून पण आपल्याला कुठूनही गेलं तर आपल्याला ट्रॅफिक तर लागणारच आहेत. चेकआउट करूनच जाऊ. जर ट्रिप भेटते तर वेल अँड गुड, नाही भेटत तर काही हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम. आणि ही आपली जी पण अर्निंग असेल 8 वाजल्यापासून ते 7:30, ती आपली 10 तासाची अर्निंग असेल, कारण 2 तास मी रेस्ट केला होता. 203 किलोमीटर, तर ह्याच्यामधले जवळपास 25 ते 30 किलोमीटर तर अशीच गाडी चालली आहे, कारण मी ऐरोलीवरून MT आलो होतो. तर ठीक आहे, तरी आपण कन्सिडर करूया हे किलोमीटर्स. अरे कुठे गेलं? हां, 84 रुपीज आहेत हे आपलं ओलाचं दिवसाचा चार्ज. 212 रुपये आपलं उबरचा पास आणि 900 रुपयाचा CNG. 1196 मायनस 3700, 2504 रुपयेच आपल्या हातामध्ये राहिले. आणि आजपासूनच गाडीचा जो इयरली खर्च आहे, डॉक्युमेंट्स वगैरे झालं किंवा टायर किंवा बॅटरी, हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, ह्याचा डेलीचा मी ना एक सर्टन अमाऊंट बाजूला काढणार आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना, जेव्हा तो टाईम येईल ना, 1 वर्ष व्हायला येईल ना, तेव्हा आपल्याकडे ऑलरेडी बॅकअप पैसे असतील. आणि जास्त अमाऊंट नाही आहे, 200-250 रुपये असं अमाऊंट जर काढली ना दर दिवसाला, तरी पण इझिली होऊन जाऊ शकतो. तर तेच आहे की मी विचार केला की आता ना सगळं प्रॉपर काम करायचा विचार करूया आणि टार्गेट वगैरेवरती थोडासा लक्ष असणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.